दिवाळीचा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजेपर्यंत चालतो. पण दिवाळीच्या आधीच बाजारपेठा गजबजतात, घरात नातेवाईकांची रेलचेल वाढते, दिवाळी फराळाच्या खमंग वासानी वातावरणच बदलतं. एकंदर काय तर दिवाळी सुरू होण्याच्या कितीतरी दिवस आधीपासूनच लगबग पाहायला मिळते. दिवाळी सणाचं प्रत्येकाच्याच दृष्टीनं मोठं महत्त्व आहे. आता दिवाळी म्हणलं की आपण स्वतःसाठी, घरातल्या मंडळींसाठी खरेदी करतोच, पण अशाही काही वस्तू आहेत ज्यांना दिवाळीत विशेष महत्त्व आहे. या काही गोष्टींची खरेदी दिवाळीत शुभ मानली जाते. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. धनत्रयोदशी ते भाऊबीज, दिवाळीतल्या प्रत्येक दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचप्रमाणे त्या दिवशी एखाद्या विशिष्ट वस्तूला किंवा पदार्थालाही पूजेत विशेष महत्त्व आहे. हिशोबाच्या वह्या ते सोनं चांदी हे सोडूनही अशा काही वस्तू आहेत ज्या दिवाळीत घरात आणणं सुख समृद्धीकारक असतात अशी मान्यता आहे. दिवाळीत काही गोष्टी शास्त्र म्हणून तर काही गोष्टी गरजेच्या म्हणून खरेदी केल्या जातात. दिवाळीत विशेषतः धनत्रयोदशीला सोनं चांदीची खरेदी शुभ मानली जाते. पण प्रत्येकालाच काही दिवाळीत सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही. तर अशा वेळी पितळेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सांगितलं जातं. सोन्या चांदीनंतर पितळ धातू हा शुभ मानला जातो. त्यामुळे दिवाळीत पितळेच्या काही वस्तू खरेदी करणं लाभदायक असतं असं म्हणतात. आता पुढची वस्तू म्हणजे झाडू किंवा केरसुणी. घर स्वच्छ करण्यासाठी झाडूची भूमिका महत्त्वाची आहे. थोडक्यात काय तर यामुळे घरातली नकारात्मकताही दूर होते. पण याशिवाय आपल्याकडे केरसुणी आणि झाडू म्हणजे देवी लक्ष्मीचं स्वरूप मानतात. लक्ष्मी पूजनावेळीही याची पूजा केली जाते. दिवाळीत झाडू किंवा केरसुणी आणणं म्हणजे लक्ष्मीला घरी आणण्यासारखं आहे. त्यामुळे दिवाळीत झाडू केरसुणीला विशेष महत्त्व आहे. आता पुढची वस्तू म्हणजे तांदूळ. तांदळाचा उपयोग अक्षता म्हणूनही करतात. आता आपल्या शास्त्रात आढळणाऱ्या काही उल्लेखांनुसार अन्नधान्यांमध्ये तांदूळ शुभ मानले जातात आणि अक्षत म्हणजे कधीही क्षत न पावणारी. त्यामुळे दिवाळीला अक्षता अर्थात तांदूळ घरी आणावेत असं म्हणतात. धनत्रयोदशीला घरात धान आणलं तर ते धन, वैभव आणि ऐश्वर्यकारक असल्याची आपल्याकडे मान्यता आहे. आता पुढची गोष्ट म्हणजे साळीच्या लाया. लक्ष्मीपूजन म्हणलं की प्रसादात साळीच्या लाया आणि बत्तासे हमखास असतात. पण लक्ष्मीपूजनाला साळीच्या लाया का असतात असा प्रश्नही अनेकांना पडतो. तर दिवाळी म्हणजे थंडीची सुरुवात आणि थंडीच्या दिवसात उद्भवणाऱ्या तक्रारींसाठी साळीच्या लाया औषधाप्रमाणे काम करतात. त्यामुळे फक्त शुभ अशुभ किंवा धार्मिक मान्यता म्हणून नाही, पण आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही दिवाळीत साळीच्या लाया आणतात. हिंदू संस्कृतीत सजीवच नाही पण निर्जीव वस्तूंनाही तितकंच महत्त्व आहे आणि हे वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने नेहमी अधोरेखितही होतं. बाकी रोषणाई, उत्साह आणि आनंदाने भरलेल्या या दिवाळीच्या टीओडी मराठीकडून तुम्हा सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा. बाकी ही सगळी माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. टीओडी मराठी कोणत्याही गोष्टीचा दावा करत नाही किंवा अंधश्रद्धेलाही दुजोरा देत नाही. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी.